दरम्यान धनंजय देशमुख थोड्याच वेळात टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत। टॉवर भोवती आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। गोविंद शेळके आपल्याला अधिक अपडेट देतील। गोविंद, आपण पाहतोय धनंजय देशमुख आक्रमक झालेत, टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा दिलाय, काय परिस्थिती आहे सध्या तिथे? प्रज्ञा, माझ्या दोन्ही बाजूची परिस्थिती मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। माझ्या उजव्या बाजूला तुम्ही बघताय ते हे महाकाय टॉवर आहे, ज्याची उंची जवळपास 250-300 फूट असावी आणि या टॉवरच्या खाली आपण बघतोय की चारही बाजूनं अगदी पोलीस बंदोबस्त मोठा लावण्यात आलेला आहे। खरं तर रात्री ज्यावेळी धनंजय देशमुख यांनी टॉवरवर चढून आंदोलनाची घोषणा केली त्यानंतरच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता, मात्र तो आता वाढवण्यात आलेला आहे आणि तो अगदी चारही बाजूनं आपण बघतो की या ठिकाणी पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी थांबलेले आहेत। आणि माझ्या डाव्या बाजूला तुम्ही जे बघताय हे आंदोलक आहेत। खरं तर गावकरी यांनी उद्याचं एक आंदोलन ठेवलं होतं, मात्र आता आपण बघतो की धनंजय देशमुख यांनी ज्यावेळी आंदोलनाची घोषणा केली त्या आंदोलनात सुद्धा गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत आणि हेच ते गावकरी आहेत। अगदी विशेष म्हणजे यापूर्वी जलसमाधी आंदोलन जे झालं होतं त्या आंदोलनात सुद्धा मोठ्या प्रमाणात या गावच्या महिला सहभागी झाल्या होत्या आणि आत्तासुद्धा अगदी महिला या ठिकाणी जमा झाल्या आहेत, गावकरी जमा झालेत आणि काही वेळाने हे टॉवरवर चढून जे आंदोलन आहे ते होऊ शकतं। प्रशासन दक्ष जरी असलं तरी गावकरी तितकेच आक्रमक असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे, कारण जी मागणी सातत्यानं पहिल्या दिवसापासून हे गावकरी करतायत तेच मागणी पुन्हा एकदा हे गावकरी इथे करताना पाहायला मिळतात। आपण बघतोय की या ठिकाणी महिला आहेत, गावकरी आहेत आणि हे तेच गावकरी आहेत की ज्या गावकऱ्यांनी आपली मागणी सुरुवातीपासून लावून धरली होती आणि वाल्मिक कराड यांच्यावर सुद्धा 302चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी हे गावकरी करतायत। मला सांगा, हे गावकरीत माझ्यासोबत मसाजोगचे काय वडवणी संदीप धनंजय देशमुख हे सकाळपासून गायब आहेत। त्यांनी काल असं सांगितलं, वडवणीहून आलाय? हो, वडवणीहून आलोय आम्ही। पूर्ण आंदोलनात म्हणजे ह्याच्या सोबतच आहेत घटना घडल्यापासून। धनंजय देशमुख काल त्यांनी आवाहन केलं होतं की मी उद्या टावर चढून आंदोलन करणार आहे, कारण की पूर्ण आरोपी पकडलेले नाहीत। सरकारला वारंवार विनंती करून, पोलीस प्रशासनाला विनंती करून सगळे आरोपी या घटनेतील पकडले नाहीत। जसे आमचे संतोष अण्णा देशमुख यांचा घातपात केला तसाच घातपात धनंजय देशमुख यांचा केला का काय अशी शंका आमच्या मनात आहे। आणि जर धनंजय देशमुख कुठे सापडले नाही तर पूर्ण आंदोलन होईल आणि संतोष देशमुख यांच्या हत्यारांना लवकरात लवकर पकडून जे उर्वरित राहिलेले आहेत त्यांना फाशी शिक्षा होत नाही तोपर्यंत। परंतु धनंजय आजचा प्रमुख मुद्दा आहे। आमचे संतोष अण्णा तर गेलेलेच आहेत, परंतु धनंजय देशमुख हे सापडत नाहीत। त्यांचं कुणी उचलून नेलं किंवा का अपहरण केले की काय अशी आम्हाला शंका आहे आणि आम्ही त्याच विवंचनेत आहोत। एक गोष्ट प्रज्ञा या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करूया आपण आपल्या दर्शकांसाठी की धनंजय देशमुख जे मागच्या काही तास अगदी माध्यमासमोर होते, कॅमेरासमोर होते, ते आता धनंजय देशमुख या ठिकाणी आपल्याला आढळून येत नाहीयेत। पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत असेल, कारण रात्री जेव्हापासनं खरं तर त्यांनी म्हणजे आंदोलन करण्याची घोषणा केली त्यानंतरच इथे बंदोबस्त सुरू झाला होता। आताही बंदोबस्त कडक असा आहे, मात्र इथे आपल्याला धनंजय देशमुख पाहायला मिळत नाहीयेत। कदाचित ते आंदोलनात सहभागी होतील किंवा कसे होतील अथवा कुठली घोषणा करतील हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे। गोविंद, जसं त्या तरुणानं सुद्धा सांगितलं किंवा तुम्ही सांगताय की धनंजय देशमुख आज सकाळपर्यंत माध्यमांसमोर येत होते, पण अचानक त्यांच्याशी संपर्क सध्या होऊ शकत नाहीये किंवा ते कुठे आहेत माहीत नाहीये, त्या संदर्भात काही कळू शकले का किंवा ते साधारण किती वेळात इथे पोहोचतील या संदर्भात काही माहिती आहे का? प्रज्ञा, असं सांगता येणार नाही, मात्र एक खरं आहे की मनोज जरांगे पाटील हे इथे पोहोचणार आहेत। पोहोचल्यानंतर धनंजय देशमुख यांच्याशी ते चर्चा करण्याची शक्यता आहे। आता जरी धनंजय देशमुख हे कॅमेऱ्यासमोर नसले तरी काही वेळाने ते येऊ शकतात, त्या संदर्भातली भूमिका पुढे आणू शकतात। मात्र मागच्या काही मिनिटापासून धनंजय देशमुख हे कॅमेऱ्यासमोर नाही आहेत। पोलीस प्रशासन दक्ष आहे। आता कोणत्याही क्षणी कदाचित ते या ठिकाणी येतात का, आंदोलन करतात का, आणखी काही घोषणा करतात हे पाहावं लागणार आहे। मात्र काही वेळाने मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस पोहोचतील त्यावेळेस कदाचित धनंजय देशमुख हे त्यांच्यासोबत चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळू शकतात। प्रज्ञा, बरोबर आहे। सध्या ग्रामस्थ खूप जास्त आक्रमक झालेले आहेत, ते आंदोलनस्थळी पोहोचलेत। धनंजय देशमुख नेमके कुठे आहेत, त्यांच्याशी संपर्क होतो का, या सगळ्या संदर्भातले अपडेट गोविंद जाणून घेत राहू। सदा धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।